ठीक आहे, चला कुठपर्यंत झालं आपलं काल. ठीक आहे, काल आपलं लेक्चर नंबर 3 झाले. आज आपलं लेक्चर नंबर 4 आहे. काल चुकून तर 4 झालं तर कालचं 3 होतं. ठीक आहे, आजचं काय हे लेक्चर नंबर 4 आपलं आहे. तर कालपर्यंत आपण काय पाहिलं होतं बोला. क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट आपण पाहिले. त्यानंतर काल आपण त्या ठिकाणी स्क्रीनिंग इफेक्ट काय असतं आपण पाहिलेले. स्क्रीनिंग इफेक्ट नंतर आपण पाहिले त्या ठिकाणी शिल्डिंग इफेक्ट म्हणजे काय. स्क्रीनिंग इफेक्टलाच आपण काय म्हणतो, शिल्डिंग इफेक्ट म्हणतो. त्यानंतर आपण पाहिलं इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज किंवा झेड इफेक्टिव्ह. त्यासाठी आपण कसं काढायचा फॉर्म्युला पाहिला. झेड इफेक्टिव्ह इज इक्वल टू झेड मायनस सिग्मा. झेड मायनस सिग्मा. सिग्मा म्हणजे काय असतो तुमचा शिल्डिंग कॉन्स्टंट. सिग्मा काय असतो शिल्डिंग. सिग्मा कसा फाइंड आउट करायचा, पी ब्लॉक साठी कसा काढायचा, सॉरी एस आणि पी सबशेल साठी कसा काढायचा, आणि डी आणि एफ सबशेल साठी कसा काढायचा हे आपण ऑलरेडी काल पाहिलेलं आहे. याचे रिलेटेड एक्झाम्पल सुद्धा आपण काल पाहिलेले होते. तिथून पुढे आपण पाहिलं शॅटर्स रूल पाहिला. हे सगळं काढण्यासाठी कोणता रूल फॉलो करतो आपण, शॅटर्स रूल फॉलो करतो. आज आपल्याला पाहिजे पिरिडिओसिटी इन द प्रॉपर्टी. आता पिरिडिओसिटी म्हणजे काय पहा. तर जे काही केमिकल किंवा फिजिकल प्रॉपर्टीज आहेत, जे काही तुमच्या केमिकल किंवा फिजिकल प्रॉपर्टीज आहेत, हे पिरियोडिक टेबलमध्ये जसं आपण टॉप टू बॉटम जाऊ किंवा लेफ्ट टू राईट जाऊ. पिरियोडिक टेबलमध्ये ज्यावेळेला आपण कसं जाणार आहे, टॉप टू बॉटम किंवा लेफ्ट टू राईट जाणार आहेत, तशा तशा काही प्रॉपर्टीज आहेत, फिजिकल प्रॉपर्टी असतील किंवा केमिकल प्रॉपर्टीज असतील, त्या काय होतात चेंज होतात. काय होतात त्यांची व्हॅल्यू चेंज होते. आणि ही जी व्हॅल्यू चेंज होते किंवा त्यांच्यामध्ये जे रिपिटेशन सुद्धा येतं, जे रिपिटेशन येतं त्याला आपण म्हणतो पिरिडिओसिटी इन द प्रॉपर्टी. काय म्हणतो त्याला आपण, पिरिडिओसिटी इन द प्रॉपर्टी. अहो काय म्हणतो, काय म्हणतो आपण त्याला, पिरिडिओसिटी इन द प्रॉपर्टी. मग कोणत्या कोणत्या प्रॉपर्टीज आहेत, तर याच्यासाठी आपल्याकडे पहिल्यांदा सगळ्यात पहिली आहे आपल्याकडे ॲटॉमिक रेडियस. काय आपल्याकडे, ठीक आहे, सगळ्यांना आपल्याला फिजिकल प्रॉपर्टीज पाहिजेत. पहा चेक करूयात आपण. पहा इन्क्रीज ऑर डिक्रीज, एकतर इन्क्रीज होईल किंवा डिक्रीज होईल. काय होईल केमिकल किंवा फिजिकल प्रॉपर्टीज, कोण इन्क्रीज किंवा डिक्रीज होईल, कोणत्या प्रॉपर्टीज, केमिकल प्रॉपर्टीज असतील किंवा फिजिकल प्रॉपर्टीज असतील. ओके, कधी बरं, वेन वी मूव फ्रॉम लेफ्ट टू राईट. कुठं मूव होते आपण पिरियोडिक टेबल मध्ये, लेफ्ट टू राईट ऑर टॉप टू बॉटम. एकतर लेफ्ट टू राईट जा किंवा टॉप टू बॉटम जा. ह्या पिरियड प्रॉपर्टीज काय होतात त्या ठिकाणी चेंज होतात. आणि ही जी काय चेंज होण्याची टेंडेन्सी आहे याला म्हणतो आपण पिरिडिओसिटी. काय म्हणतो याला आपण, याच्यात काय डाऊट, इथपर्यंत कळलंय. सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहणार आहे पिरिडिओसिटी इन फिजिकल प्रॉपर्टी. कोणामध्ये पाहणार आहे आपण सगळ्यात पहिल्यांदा, फिजिकल प्रॉपर्टीमध्ये कशा प्रॉपर्टीज, फिजिकल प्रॉपर्टीज कशा पिरियोडिकली चेंज होतात हे आपण आता पाहणार आहोत. मग फिजिकल प्रॉपर्टी मध्ये कोण कोण येणार पहा. फिजिकल प्रॉपर्टीज, फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये कोण कोण येईल, सगळ्यात पहिल्यांदा येईल आपल्याकडे ॲटॉमिक रेडियस. आपल्याला पाहिजे आहे ॲटॉमिक रेडियस टॉप टू बॉटम आणि लेफ्ट टू राईट कशी चेंज होते. कोण पाहिजे आपल्याला, ॲटॉमिक रेडियस. त्यानंतर आपल्याला पाहिजे आयोनायझेशन एन्थाल्पी. काय पाहिजे आपल्याला, म्हणजे काय ते सुद्धा आपण पाहणार आहे आणि कशी चेंज होते ते पण पाहणार आहे. काय पाहिजे आपल्याला दुसरं, आयोनायझेशन एन्थाल्पी. ठीक आहे, नेक्स्ट थर्ड आपल्याला पाहिजे इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. काय पाहिजे आपल्याला, इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी, इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. आणि नंतर पाहिजे आपल्याला मेटॅलिक कॅरेक्टर. काय पाहिजे आपल्याला, मेटॅलिक कॅरेक्टर. आणि अजून एक टर्म पाहिजे आपल्याला इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. काय पाहिजे अजून एक टर्म. आता मेटॅलिक कॅरेक्टर ऑलरेडी आपण पाहिले तरी सुद्धा आपण मग ते काय करूयात खाली लिहून घेऊयात. चला, मेटॅलिक कॅरेक्टर काय आपल्याकडे, लेफ्ट टू राईट टॉप टू बॉटम ऑलरेडी पाहिलं ना. हे काय होतं, तर पहा. ओके, कोणते कोणते पाहिजे आपल्याला फिजिकल प्रॉपर्टी मध्ये. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला पाहिजे ॲटॉमिक रेडियस, नंतर पाहिजे आपल्याला आयोनायझेशन एन्थाल्पी, नंतर काय पाहिजे आपल्याला, नंतर काय पाहिजे आपल्याला इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. काय पाहिजे अजून, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी.
आणि मेटॅलिक कॅरेक्टर ऑलरेडी आपण पाहिलेले, लेफ्ट टू राईट काय होतं मेटॅलिक कॅरेक्टर, डिक्रीज, आणि टॉप टू बॉटम इन्क्रीज, टॉप टू बॉटम इन्क्रीज. नीट बोलायचं, ठीक आहे, पाला खाल्ल्याशिवाय सारखं बोलायचं नाही, ठीक आहे. काय डाऊट ह्याच्यामध्ये? या सगळ्या फिजिकल प्रॉपर्टीज आपल्याला पाहिजे आहेत. पहिली काय आपल्याकडे, ऍटॉमिक रेडियस. आता काय असतं ऍटॉमिक रेडियस तर पहा. फॉर एक्झाम्पल पहा, समजा हा आपला ऍटम आहे, हा काय आपला एक ऍटम आहे. ह्या ऍटमच्या सेंटरला काय आपल्याकडे, न्यूक्लियस. या न्यूक्लियसच्या बाजूला फर्स्ट शेल, त्याच्या बाजूला सेकंड शेल, आणि त्याच्या बाहेर काय आपलं थर्ड शेल. तर हे जे काही आपलं न्यूक्लियस आहे, ह्या न्यूक्लियस पासून जे आउटर मोस्ट शेल आहे, जे काय आहे आपलं न्यूक्लियस पासून आउटर मोस्ट जे काय शेल आहे, म्हणजे हे डिस्टन्स इथून ते इथपर्यंतच, याला म्हणतो आपण ऍटॉमिक रेडियस. काय म्हणतो याला आपण, पहा, इन अन आयसोलेटेड ऍटम atomic radius is the distance of outermost shell from the center of nucleus. न्यूक्लियस पासून बाहेरच्या किंवा सर्वात बाहेरच्या पेक्षा सर्वात बाहेरच्या, दॅट इज आउटर मोस्ट शेल पर्यंतचं डिस्टन्स, हे जे काय आहे त्याला आपण काय म्हणतो, ऍटॉमिक रेडियस. काय म्हणतो त्याला आपण, काय म्हणतो त्याला आपण, ऍटॉमिक रेडियस. एनी डाऊट? एनी डाऊट? 100% मॅडम कळलंय का? ठीक आहे, हे झालं तुमचं ऍटॉमिक रेडियस. आता जी काय ऍटॉमिक रेडियस आहे, जी काय आपली ऍटॉमिक रेडियस, आपण कुठे म्हंटलो बरं ऍटॉमिक रेडियस, त्याला कुठे काढतोय आपण, आयसोलेटेड ऍटम मध्ये. कुठे काढतोय आपण सर, आयसोलेटेड ऍटम काय असतं, ज्यावेळेस ऍटम हा एकटा असतो, म्हणजे ऑक्सिजन आपल्याला फक्त आयसोलेटेड पाहिजे, म्हणजे फक्त O पाहिजे, तो कोणत्याही कंबाईन्ड स्टेट मध्ये नकोय. हायड्रोजन असेल तर फक्त H पाहिजे, असं एकटे पाहिजे. ओके, कोणासोबतही कंबाईन ते नसायला हवेत, तरच आपल्याला काय येतं, ऍटॉमिक रेडियस काढता येतं. परंतु दॅट इज बट ऍटम, बट इट इज डिफिकल्ट टू फाइंड. इट इज काय शोधणं डिफिकल्ट आहे, टू फाइंड atom in its isolated state. It is difficult to find atom in its isolated state. In its isolated state, त्याला आपण आयसोलेटेड स्टेट मध्ये ऍटम आपल्याला शक्यतो सापडत नाही. मग कसा सापडतो आपल्याला ऍटम, कंबाईन स्टेट मध्ये सापडेल. कसा सापडेल, कंबाईन स्टेट मध्ये. त्यामुळे ज्या वेळेला आपल्याला ऍटॉमिक रेडियस काढायची असते, ती सुद्धा आपण कुठे काढतो, कंबाईन स्टेट मध्ये काढतो. कुठे काढतो आपण, therefore atomic radius is found or determined in combined state, in the combined state. कशी काढतो आपण ऍटॉमिक रेडियस, कंबाईन स्टेट मध्येच काढतो. अहो कशी काढतो, कंबाईन स्टेट मध्ये. कशी काढतो आपण ऍटॉमिक रेडियस, कंबाईन स्टेट मध्येच काढतो. कळतंय? अहो कळतंय का, कंबाईन स्टेट मध्ये का काढायची, कारण ऍटम कधीही असं एकटा सापडत नाही. तू काय आर्यन आहे का एकटा सापडायला, ठीक आहे, आलं लक्षात. तुझं आयुष्य कसं आहे तसं नाहीये ऍटम, ठीक आहे, आलंय लक्षात. एकटं का आहे कोण, नको ठेवू, ठीक आहे. काय डाऊट याच्यामध्ये, कळलंय? मग आता ज्यावेळेस तो कंबाईन स्टेट मध्ये असतो ऍटम, त्यावेळेला रेडियस जे आहेत त्या वेगवेगळ्या प्रकारचे रेडियस असतात, डिपेंडिंग अपॉन बॉन्डिंग. हे कशाच्या बेसिस वरती आहे, बॉन्डिंगच्या बेसिस वरती. कोणत्या बेसिस वरती आहे, ऑन बेसिस ऑफ बॉन्डिंग. आता जर बॉन्डिंग म्हणजेच काय पहा, किती प्रकारचे बॉन्ड असतात, 4 प्रकारचे बॉन्ड असतात. किती प्रकारचे बॉन्ड असतात, इथं तरी आपल्याकडे 4 असतात. कोणता आहे पहिला, कोव्हॅलंट बॉन्ड. कोणता बॉन्ड, 4 प्रकारचे बॉन्ड कोणते, हा, नंतर 4 प्रकारचे बॉन्ड पहिला कोणता, कोव्हॅलंट बॉन्ड.
नंतर काय आयोनिक बॉन्ड. ठीक आहे चला आयोनिक बॉन्ड. दुसरा कोणता? तिसरा कोणता? मेटॅलिक बॉन्ड जो मेटल मध्ये असतो. कोणता? अहो कोणता? आणि चौथा आयोनिक झाला ना. ठीक आहे. आणि कोणता राहिला? वॅन्डरवॉल फोर्सेस. कोणता? अहो कोणते? वॅन्डरवॉल फोर्सेस. ओके फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन असते. काय असतं वॅन्डरवॉल फोर्सेस ऑफ? जर कोव्हॅलंट बॉन्ड झाला आणि तिथे जर रेडियस असेल एखाद्या ऍटम मध्ये, एखाद्या ऍटमने कोव्हॅलंट बॉन्ड तयार केलाय आणि त्या केसमध्ये आपण जर रेडियस काढत असू, ज्यावेळेला बॉन्ड कोणता आहे? कोव्हॅलंट बॉन्ड. कोव्हॅलंट बॉन्ड आहे आणि आपण रेडियस काढतोय, त्याला म्हणतो आपण कोव्हॅलंट रेडियस. काय म्हणतो त्याला आपण? समजा एखाद्या ऍटमने मेटॅलिक बॉन्ड तयार केलाय, त्यावेळेस जी रेडियस काढतो आपण त्याला म्हणतो आपण मेटॅलिक रेडियस. काय म्हणतो त्याला आपण? ज्या वेळेला एखाद्या ऍटमने आयोनिक बॉन्ड तयार केलाय त्यावेळेस जर आपण रेडियस काढली त्याला काय म्हणणार आपण? आणि एखाद्या ऍटम्स मध्ये किंवा ऍटम मध्ये, दोन ऍटम मध्ये जर वॅन्डरवॉल फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन असेल, काय असेल? जर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल कोणता? वॅन्डरवॉल फोर्सेस. वॅन्डरवॉल फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन असेल तर त्या ठिकाणी कोणती रेडियस काढतो आपण? वॅन्डरवॉल रेडियस काढतो. कोणती रेडियस काढतो आपण? वॅन्डरवॉल रेडियस. कोणती रेडियस काढतो? वॅन्डरवॉल रेडियस आपण त्या ठिकाणी काढत असतो. काय डाऊट इथपर्यंत? नक्की का? कोणती कधी काढायची कळलंय? नक्की. ठीक आहे. मग सर कोव्हॅलंट रेडियस काय असतं पहा. तर कोव्हॅलंट रेडियस काढायची कशी? कोव्हॅलंट रेडियस काढायची तर दोन कंडिशन आहे आपल्याकडे. पहिली आहे फॉर होमोन्यूक्लिअर मॉलिक्यूल. होमोन्यूक्लिअर मॉलिक्यूल म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल पहा O2 H2 दोन्हीही जे ऍटम्स आहे ते कसे आहेत? सारखे. म्हणजे बॉन्ड कसा आहे? दोन इथे बॉन्ड कोणाचा आहे? हा एक ऑक्सिजन आणि दुसरा ऑक्सिजन. दोन्ही पण काय तुमचे? ऑक्सिजन. दोन्ही पण बॉन्ड कोणामध्ये आहेत? सॉरी दोन्ही पण ऍटम कोणाचे आहेत? काय काढतोय? कुकरी कुकरी. दोन्ही पण बॉन्ड कोणाचे आहेत? अहो कोणाचे आहेत? ऑक्सिजनचे आहेत. दोन्ही पण बॉन्ड कोणाचे आहेत? हे दोन्ही पण काय आहेत? ऑक्सिजन आहेत. किंवा दोन्ही पण काय आहेत आपले? हायड्रोजन आहेत. ठीक आहे. किंवा दोन्ही पण काय आहेत आपले? हायड्रोजन आहेत. ओके एकतर काय दोन्ही पण ऑक्सिजन किंवा दोन्ही पण काय आहेत? हायड्रोजन आहेत. यांना म्हणतो आपण होमोन्यूक्लिअर मॉलिक्यूल. काय म्हणतो त्यांना आपण? होमोन्यूक्लिअर मॉलिक्यूल. काय म्हणतो त्यांना आपण? दुसरं असतं हेट्रोन्यूक्लिअर. काय असतं दुसरं? म्हणजे बॉन्डिंग तुमच्या ऑक्सिजन आणि हायड्रोजन मध्ये किंवा कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये किंवा कार्बन आणि हायड्रोजन मध्ये. दोन्ही ऍटम कसे आहेत? वेगवेगळे. दोन्ही ऍटम कसे आहेत? ऍटम बदलले रेडियस पण काय होते? बदलते. सेम ऍटम असेल तर रेडियसचा फॉर्म्युला वेगळा येतो आणि वेगवेगळे ऍटम असेल तर रेडियसचा फॉर्म्युला वेगवेगळा येतो. ठीक आहे. ओके याचं स्ट्रक्चर आपण परत इथे आलो की काढणारच आहोत. आता पहा ज्या वेळेला आपण होमोन्यूक्लिअर मॉलिक्यूल म्हणतोय, मी म्हणतो पहिला मॉलिक्यूल जो आहे त्याला मी नाव देतो ए. याला काय नाव देतो मी? जो दुसरा मॉलिक्यूल आहे त्याला मी नाव देतो बी. काय म्हणतो याला मी? बी. पहिला काय आपला? ए. दुसरा काय आपला? चुकलं काय? चुकलं. जर पहिला ए असेल तर दुसरा पण काय असेल? एच असणार. दुसरा पण काय असणार? एच असणार. याचं न्यूक्लियस आणि याचं न्यूक्लियस. ठीक आहे. यांच्यातलं जे डिस्टन्स आहे त्या डिस्टन्सला मी म्हणतो डी. काय म्हणतो त्या डिस्टन्सला मी? डी म्हणतो. काय म्हणतो मी या डिस्टन्सला? काय म्हणतो ह्याला मी? डी. जर मला ह्या दोघांची रेडियस काढायची, ऍटमची रेडियस काढायची, कोणाची काढायची? एकतर ह्या ऍटमची काढा किंवा ह्या ऍटमची काढा. दोन्ही सारखेच आहे. एका कोणाची तर रेडियस काढायची. जर मला रेडियस काढायची आहे आणि ते ऍटम कसे बॉन्डेड आहेत? कोव्हॅलंटली. कसे बॉन्डेड आहेत? त्यांच्यामधली रेडियस काय म्हणणार आपण? कोव्हॅलंट रेडियस. कोणती रेडियस म्हणणार आपण? मग पहा फॉर्म्युला काय येतो? कोव्हॅलंट रेडियस. कोव्हॅलंट रेडियस इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन देम. किती आहे? डी डिवायडेड बाय 2. काय करायचं? हे दोन न्यूक्लिअर मधलं डिस्टन्स काढायचं न्यूक्लियस मधलं आणि त्याला कितीने डिवाइड करायचं? ओके मग काय म्हणू शकतो पहा कोव्हॅलंट रेडियस इज इक्वल टू पहिल्या केसमध्ये काय म्हणणार? हाफ ऑफ
डिस्टन्स बिटवीन हाफ ऑफ, बोला कोणामधलं डिस्टन्स, टू न्यूक्लियस, डिस्टन्स बिटवीन टू न्यूक्लियस, दोन न्यूक्लियस मधलं डिस्टन्स म्हणजेच काय असणार तुमची कोव्हॅलंट रेडियस. काय असणार तुमची, अहो काय असणार तुमची, एनी डाऊट, अहो एनी डाऊट, नक्की का, 100%. हा झाला तुमचा कोव्हॅलंट रेडियसचा फॉर्म्युला. कोव्हॅलंट रेडियसचा फॉर्म्युला कोणत्या केसमध्ये, होमोन्यूक्लिअर मॉलिक्युल असेल तर, म्हणजे दोन्ही पण ऍटम काय आहेत तुमचे सारखे. नेक्स्ट काय आपल्याकडे, हेट्रोन्यूक्लिअर मॉलिक्युल मध्ये. सर हेट्रोन्यूक्लिअर मॉलिक्युल मध्ये कसं काढायचं, पहा हेट्रोन्यूक्लिअर मॉलिक्युल मध्ये काय होतं, समजा हा एक ऍटम आहे तुमचा, थांबा ऍटम तर बदलला, पहा समजा हा एक ऍटम आहे तुमचा, होता का तिथे, समजा हा एक ऍटम आहे तुमचा, ठीक आहे, आणि हा दुसरा एक ऍटम आहे, हा काय तुमचा दुसरा एक ऍटम आहे, ऍटम आहे बाळा, ठीक आहे, आलंय, दोघं काय एकमेकांना बॉन्डेड आहे. समजा मी ह्याला म्हणतो ए, काय म्हणतो ह्याला मी, तर हा काय आहे, हा दोघांमधला कॉमन एरिया आहे, काय या दोघांमधला हा कॉमन एरिया. इथे मागे जरी पाहिलं इथं सुद्धा कॉमन एरिया होता, पहा दोघांमध्ये काय होता, हा एक, हा काय होता कॉमन होता, कॉमन दोघांनी पण काय केलं त्याला ऑक्युपाइड केलं होतं त्या पार्टला. इथे पण काय केलं दोघांनी कॉमनली ऑक्युपाय केलं. याला काय म्हणलं ए, त्याला काय म्हणलं मी बी. दोघे कसे आहेत वेगवेगळे आहेत, कसे आहेत, दोघांचं न्यूक्लियस वेगळं, दॅट इज होमो हेट्रो न्यूक्लिअर मॉलिक्युल. दोघे पण कसे आहेत तुमचे, कसे आहेत दोघे पण हेट्रो न्यूक्लिअर मॉलिक्युल. काय दोघे पण हेट्रो न्यूक्लिअर मॉलिक्युल आहेत. झोपू नको यश, हात काढ. दोघे पण कसे आहेत हेट्रो न्यूक्लिअर. जर हेट्रो न्यूक्लिअर मॉलिक्युल आहेत, कोव्हॅलंटली बॉन्डेड आहेत, कसे आहेत, मग यांच्यामधली जर कोव्हॅलंट रेडियस काढायची, काय काढायची, तर पा थांबा, यांच्यामध्ये समजा काय काढायची आपल्याला, कोव्हॅलंट रेडियस जर काढायची असेल, काय काढायची, तर कशी येणार पा, कोव्हॅलंट रेडियस, कोव्हॅलंट रेडियस इज इक्वल टू, आता पा समजा हा जो ऍटम आहे कोणता ए वाला, त्याची रेडियस समजा इथून इथे मी म्हंटलो R1, काय त्याची रेडियस RA म्हणूयात, काय म्हणूयात तिला, दिसत नाही का ती, हा आता दिसेल, थांबा कुठं दिसते तेच बघतो, इकडं नको बघू, पा समजा इथून इथलं जे डिस्टन्स आहे त्याला मी म्हंटलो R1, RA काय म्हंटलो मी त्याला, आणि तो दुसरा ऍटम आहे त्याचं इथून ते इथपर्यंतचा डिस्टन्स त्याला मी म्हंटलो RB. तर कोव्हॅलंट रेडियसचा फॉर्म्युला काय येईल पहा, RA प्लस RB, RA प्लस RB मायनस 0.9 इंटू EA इंटू, थांबा, इंटू डेल्टा ई, इंटू डेल्टा ई. सर डेल्टा ई काय आहे इथे, तर डेल्टा ई इज इक्वल टू, डेल्टा ई इज इक्वल टू डिफरन्स इन इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. डेल्टा ई म्हणजे काय असतो, डिफरन्स इन इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी, डिफरन्स इन इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. एनी डाऊट, अहो एनी डाऊट, नक्की का, 100% कळलंय का, नक्की कळलंय, इथंच ठेवूयात, ठीक आहे. काय डाऊट ह्याच्यामध्ये, अहो काय डाऊट, कळलंय. कोव्हॅलंट रेडियस कशी काढणार तुम्ही, RA प्लस RB मायनस 0.9 इंटू डेल्टा ई, ही व्हॅल्यू तुम्हाला माहित असेल, फॉर्म्युलात पुट करा, कोव्हॅलंट रेडियस काढा. कधी काढायची हे, ज्या वेळेला कोव्हॅलंटली बॉन्डेड आहेत आणि न्यूक्लियस कसे आहेत हेट्रोन्यूक्लियर, मॉलिक्यूल कसे आहेत हेट्रो न्यूक्लियर मॉलिक्यूल, मॉलिक्यूल कसे आहेत तुमचे हेट्रोन्यूक्लियर मॉलिक्यूल. काय डाऊट ह्याच्यामध्ये. नेक्स्ट काय आपल्याकडे, नेक्स्ट काय आपल्याकडे मेटॅलिक रेडियस. ठीक आहे, मी काय काढतो व्यवस्थित पाहिजे, मी पुढे याच्यावरती क्वेश्चन विचारणार आहे, ठीक आहे.
आले पहा मेटॅलिक रेडियस. आता काय असतं मेटॅलिक रेडियस पहा, इट इज अ हाफ ऑफ, एवढा हाफ नाही रे, एवढा हाफ नाहीये पहा, इट इज द आलं का? ओके, इट इज द हाफ ऑफ डिस्टन्स बिटवीन, हाफ ऑफ डिस्टन्स बिटवीन कोणामधलं, हाफ ऑफ डिस्टन्स बिटवीन टू न्यूक्लियस ऑफ ऍडजस्टंट मेटल आयन. दोन मेटल आयन आहेत दोघांच्या शेजारी शेजारी, आणि त्यांच्यातलं जे डिस्टन्स आहे त्याच्या हाफ म्हणजे काय असते आपली मेटॅलिक रेडियस. म्हणजे काय असते मेटॅलिक रेडियस, म्हणजे काय असते आपली मेटॅलिक रेडियस. एनी डाऊट, एनी डाऊट. फॉर एक्झाम्पल पहा, जसं की समजा आपले हे दोन ऍटम आहेत, हा एक ऍटम आहे, ठीक आहे, आणि लगेच त्याच्या शेजारीच हा काय त्याचा समजा दुसरा ऍटम आहे, लय लांब गेलाच बाबा, ठीक आहे, हा काय त्याच्या शेजारी दुसरा ऍटम आहे, ठीक आहे. ह्या दोघांमधले जे डिस्टन्स आहे पहा, पहिल्यामधलं जे डिस्टन्स आहे याला मी म्हणतो, याच्या न्यूक्लियस पासून ते आउटर मोस्ट शेल पर्यंतचं डिस्टन्स याला मी म्हणतो R1, याला मी काय म्हणतो, याला म्हणतो RB, सॉरी RA आणि RB. हा ए आहे, हा सुद्धा ए डॅश म्हणूया, चला ठीक आहे. मग ह्या दोघांमधलं जर आपल्याला रेडियस काढायची, कसे बॉन्डेड आहेत हे, मेटॅलिकली. कसे बॉन्डेड आहेत हे, मेटॅलिक बॉन्ड आहे. कोणता बॉन्ड आहे त्यांच्यामध्ये, मेटॅलिक बॉन्ड आहे दोघांमध्ये समजा, आणि ह्यांच्यातलं मला समजा रेडियस काढायची, काय काढायची मला याची रेडियस काढायची. तर हे जे डिस्टन्स आहे ना, R1 R2 च्या ऐवजी आपण काय करूयात, त्याला डायरेक्टली डी म्हणूयात, ठीक आहे. डायरेक्ट डी ची गरज आहे, कारण आपल्याला इथून इथे याच्या न्यूक्लियस मधलं डिस्टन्स याला मी म्हणतो डी, काय म्हणतो त्याला मी डी. तर इथे रेडियस काय येईल पहा, मेटॅलिक रेडियस, मेटॅलिक रेडियस इज इक्वल टू हाफ ऑफ डिस्टन्स बिटवीन, दोघांमधलं डिस्टन्स किती आहे डी, त्याच्या हाफ, दॅट इज डी बाय टू. म्हणजे मेटॅलिक रेडियस साठी फॉर्म्युला काय येतो, डी बाय किती येतो फॉर्म्युला, एनी डाऊट, फॉर्म्युला काय येतो मेटॅलिक रेडियस साठी, किती येतो डी बाय टू येतो. काय तो फॉर्म्युला आपला, डी बाय टू, ठीक आहे. हा झाला तुमचा डी बाय टू. कशाची आली व्हॅल्यू ही आपली मेटॅलिक रेडियसची आहे, ठीक, चालतं. काय डाऊट इथपर्यंत, नक्की का, परत पाहिजे, परत पाहिजे, नाही पाहिजे, ठीक आहे, नका पाहू. नेक्स्ट आहे आपल्याकडे वॅन्डरवॉल रेडियस. पण वॅन्डरवॉल रेडियसच्या आधी, वॅन्डरवॉल रेडियसच्या आधी दोन डायग्राम काढतो. दोन रेडियस पाहिल्या आपण, किती रेडियस पाहिल्या, परत पाहिजे का, नाही पाहिजे, नका पाहू. दोन रेडियस पाहिल्या, पहिली कोणती पाहिली, कोव्हॅलंट रेडियस, कोणती पाहिली, आणि दुसरी कोणती पाहिली आपण, कोणती पाहिली दुसरी, मेटॅलिक रेडियस. मला सांगा बरं, कोव्हॅलंट रेडियस आणि मेटॅलिक रेडियस याच्यामध्ये जास्त मोठी किंवा लार्जर साईज कोणाची असेल, का बरं, कोव्हॅलंटची का, मेटॅलिकची का, कोव्हॅलंट रेडियस मध्ये जर तुम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी असे तुमचे दोन ऍटम्स होते, ठीक आहे. काय होते तुमचे असे दोन ऍटम्स होते, आणि हे जे काही दोन ऍटम्स होते त्या दोन ऍटमच्या मध्ये हा काय होता, काय होता, कॉमन स्पेस होता ना, काय होता दोघांमध्ये, हा कॉमन स्पेस होता. म्हणजे एवढी जागा काय होती ती जात होती. मेटॅलिक मध्ये जर तुम्ही पाहिलं त्या ठिकाणी, कोणामध्ये पाहिलं जर मेटॅलिक मध्ये, हे जे दोन ऍटम एकमेकांच्या शेजारी आहेत ना, जे काही दोन ऍटम एकमेकांच्या शेजारी आहेत, हे कसे आहेत रे, असे एकमेकांच्या जवळ आहेत, फक्त एकमेकांचा एरिया त्यांनी ऑक्युपाइड केलाय का, हे कसे आहेत फक्त शेजारी, कळतंय. त्याच्यामुळे तुमची जी काही मेटॅलिक रेडियस आहे इट इज ग्रेटर दॅन कोव्हॅलंट रेडियस. कळतंय, कळतंय का बरं, कॉमन एरिया इथे ऑक्युपाय झालाय, तिकडे मात्र झालेला, तिकडे मात्र झालेला नाही. ठीक आहे, काय डाऊट, अहो काय डाऊट, नक्की का, हा कॉमन एरिया इथे ऑक्युपाइड आहे, तिकडे मात्र तसं नाही. त्यामुळे मेटॅलिक रेडियस इज ग्रेटर.
व्हॅन्डरवॉल रेडियस. आता ही जी व्हॅन्डरवॉल रेडियस असते याच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो. काय असतो? ऍटम एकमेकांपासून लांब असतात पण त्यांच्यामध्ये काय असतं, एक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतात, त्याच्यामुळे ते एकमेकांच्या जवळ असतात. जेवढे मेटॅलिक मध्ये जवळ असतात तेवढे व्हॅन्डरवॉल रेडियस किंवा व्हॅन्डरवॉल फोर्सेस मध्ये जवळ नसतात, त्याच्यापेक्षा काय असतात, ते लांबच असतात. आणि शक्यतो जे नोबल गॅसेस आहेत आपले, त्या नोबल गॅसेस मध्ये आपल्याला व्हॅन्डरवॉल रेडियस पाहायला मिळते. कोणामध्ये भेटते? नोबल गॅसेस मध्ये. ठीक आहे, म्हणजे ग्रुप नंबर 18, ग्रुप नंबर 15. ठीक आहे, ग्रुप नंबर 18 मध्ये आपल्याला व्हॅन्डरवॉल रेडियस पाहायला मिळत असते. काय डाऊट? नक्की पहा. व्हॅन्डरवॉल रेडियस इज 1/2 द डिस्टन्स बिटवीन टू न्यूक्लिआय. डिस्टन्स बिटवीन टू न्यूक्लिआय ऑफ टू ऍडजस्टंट नॉन बॉन्डेड आयसोलेटेड ऍटम. एक तर दोन नॉन बॉन्डेड आयसोलेटेड ऍटम असतील, और टू ऍडजस्टंट आयडेंटिकल ऍटम बिलॉंगिंग टू द नेबरिंग मॉलिक्युल ऑफ एलिमेंट इन अ सॉलिड स्टेट. अर्थ सांगतो. फॉर एक्झाम्पल पहा, फॉर एक्झाम्पल Cl2. फॉर एक्झाम्पल काय आपल्याकडे, आणि दुसरं एक्झाम्पल पाहूयात आपण Cl2. ठीक आहे, आले पहा. समजा असा एक मॉलिक्युल आहे आपल्याकडे Cl चा. ठीक आहे, आणि त्यालाच बॉन्डेड दुसरा आहे, त्याच्या शेजारी दुसरा आहे असा. ठीक आहे, हा असा इथे. ओके, आणि याच्या दोघांमधले जे डिस्टन्स आहे याच्या न्यूक्लिया पासून ते याच्या न्यूक्लिया पर्यंत, न्यूक्लियस पर्यंत, ते डिस्टन्स त्याला मी म्हणतो डी. काय म्हणतो त्याला मी? यांच्यामधल्या डिस्टन्सला काय म्हणणार मी? काय म्हणणार डिस्टन्सला? अहो काय म्हणणार? डी म्हणणार. आणि मग जर मला रेडियस काढायची आहे, पहा, व्हॅन्डर वॉल रेडियस कशी काढणार मी? व्हॅन्डर वॉल रेडियस इज इक्वल टू ह्यांच्यातलं डिस्टन्स डी डिवायडेड बाय 2. काय डाऊट? अहो काय डाऊट? अहो काय डाऊट? नक्की का? 100%. ठीक आहे, हे झालं तुमचं व्हॅन्डर वॉल रेडियस. काय झाली ही तुमची? काय झाली ही तुमची व्हॅन्डर वॉल रेडियस? काय झाली? तर हे कळलं आपल्याला, बिटवीन टू न्यूक्लिआय ऑफ टू, ते ऍडजस्टंट ऍडिशन झाले. ओके, ऍडजस्टंट नॉन बॉन्डेड, ऍडजस्टंट नॉन बॉन्डेड, हे काय तुमचं ऍडजस्टंट. काय हे? ऍडजस्टंट. ओके, नॉन बॉन्डेड हे कळले, दोघं एकमेकांना बॉन्ड नाही पण कसे आहेत? ऍडजस्टंट. और टू ऍडजस्टंट आयडेंटिकल ऍटम बिलॉंगिंग टू टू नेबर मॉलिक्युल म्हणजे काय सांगतो. पहा, समजा इथे एक आपला Cl मॉलिक्युल आहे. काय? इथे एक आपला Cl मॉलिक्युल आहे. असा एक Cl मॉलिक्युल आहे आपल्याकडे. ठीक आहे, आणि आपल्याकडे अजून एक Cl मॉलिक्युल आहे, हा दुसरा Cl मॉलिक्युल इथे, आणि असा इथे. बोर्डच्या बाहेर गेला का? थोडस इकडं आणूयात त्याला. ठीक आहे, काय डाऊट? हा वेगळा Cl2 आहे, हा वेगळा Cl2. आता समजा मला काय करायचं, या दोघांमधलं डिस्टन्स काढायचं, या Cl2 मध्ये आणि या Cl2 मध्ये. मी कसं काढणार? हे जे ऍडजस्टंट ऍटम आहे ना, यांच्या न्यूक्लियस मधलं डिस्टन्स, फॉर एक्झाम्पल मी म्हणतो ते आहे माझं D1. काय ते? तर यांच्यामध्ये जर रेडियस काढायचे मला, तर कशी काढणार मी ती? व्हॅन्डर वॉल रेडियस इज इक्वल टू किती येणार ती? D1 डिवायडेड बाय 2. काय येणार ती? D1 डिवायडेड बाय 2. काय डाऊट? नक्की नक्की. काय डाऊट? झाली तुमची व्हॅन्डर वॉल रेडियस. ठीक आहे, आता मग अशी सांगितलं तुम्हाला. ओके, इनर गॅसेस शोज व्हॅन्डर वॉल रेडियस. इनर गॅसेस मध्ये कोणते असते? मग सर इनर गॅसेस मध्ये व्हॅन्डर वॉल रेडियस आहे, मग फरक काय पडला? पहा, दे हॅव लार्जेस्ट साईज इन देअर रिस्पेक्टिव्ह पिरियड. त्यांच्या पिरियड मध्ये त्यांची साईज काय असते? सगळ्यात जास्त, म्हणजे जी काय पिरियड आहे त्यांचा, ओके, फर्स्ट पिरियड, सेकंड पिरियड, थर्ड पिरियड जो असेल, त्या पिरियड मध्ये सगळ्यात जास्त साईज कोणाची सापडते आपल्याला? नोबल गॅसेसची. कोणाची सापडते साईज आपल्याला? अहो कोणाची सापडते? नोबल गॅस. काय डाऊट ह्याच्यामध्ये? नक्की कळलंय? अर्थ समजलाय का? अर्थ कळलाय का? नक्की. पुढे काय आपल्याकडे? आयोनिक रेडियस नाही इकडे डेफिनेशन. ठीक आहे, चालतंय, काय हरकत नाही, लिहूयात आपण. पहा, 2 आयन्स आहेत समजा. काय? 2 आयन्स आहेत. ओके, 2 आयन.
हा एक आयन आहे. अरे ही तर लाईन आहे. ओके, समजा हा एक ऍटम आहे, आयन मधला एक आयन आहे समजा, असं आपण म्हणूयात त्याला. ठीक आहे. आणि त्याच्याच शेजारी, इकडे ये बाळा, तिकडे कुठं चालला, हा समजा आपला दुसरा आयन आहे. ओके, ह्या आयन्सच्या दोघांमधलं डिस्टन्स आपण समजा म्हणूयात की आहे D2. डिस्टन्स किती आहे? D2. तर ह्या दोघांमधली जर आपल्याला रेडियस काढायची, यांची काय करायचं आपल्याला, याची समजा रेडियस काढायची. काय काढणार मी, पा आयोनिक रेडियस. आयोनिक रेडियस इज इक्वल टू D2 डिवायडेड बाय 2. म्हणजेच डेफिनेशन काय म्हणू शकतो आयोनिक रेडियस, इट इज the half of, it is the half of distance, half of between two adjacent, distance between nuclei of two adjacent bonded ions. टू ऍडजसंट बॉन्डेड आयन्स, त्यांच्यामधलं डिस्टन्स जे काय असेल त्याला आपण काय म्हणणार, आयोनिक रेडियस. काय म्हणणार त्याला आपण? जास्त जेवले का? अहो जास्त जेवले का? नक्की का? आता आयोनिक बॉन्ड नक्की हा कोणामध्ये होईल, आयोनिक रेडियस कोणामध्ये असेल, दोन ऍडजसंट आयन्स मध्ये. आता दोन ऍडजसंट आयन्स कधी बॉन्ड करतील, ज्यावेळेस त्याच्यातलं एक काय असेल पॉझिटिव्ह आणि दुसरं काय असेल निगेटिव्ह. ठीक आहे, त्यांच्या हाफ नाही, सॉरी ऍडजसंट आयन्स. ठीक आहे, डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियर ऑफ टू ऍडजसंट आयन्स. मग आयन्स तुमचे दोन असतील, एक काय असेल तुमचा पॉझिटिव्ह आणि दुसरं काय असेल तुमचा, दुसरं काय असणार तुमचा. सर साईज का वाढवली बरं त्याची तुम्ही अचानक? हा जरा वाढू दे, वाढते बाळा, वाढली का? सर साईज का वाढवली अचानक? लक्षात ठेवा, जो तुमचा अनायन असतो आणि जो तुमचा कॅटायन असतो, त्याच्यामधला जो कॅटायन आहे त्याची साईज असते छोटी. साईज काय असते? छोटी. त्यामुळे त्यांचे रेडियस पण वेगळे येईल. आता ह्यांच्यातलं डिस्टन्स किती आहे आपण म्हटलो, D2. डिस्टन्स किती आहे? पण सर D2 तुम्ही काढली कशी? D2 म्हणजेच काय असतं पा, याला मी म्हणतो समजा A+ आणि हा B- असा आयन आहे. तर रेडियस ऑफ B, A+ आणि B- या दोघांची सम करा, तुम्हाला D2 मिळेल. तीच काय असणार तुमची आयोनिक रेडियस. काय असणार तीच तुमची? काय डाऊट ह्याच्यामध्ये? आयोनिक रेडियस काय असतं कळलंय का? कशी काढायची समजलंय? हे झालं तुमचं आयोनिक रेडियसच्या केसमध्ये. नेक्स्ट पुढे पहा. आता जी आयोनिक रेडियस असते, जी तुमची आयोनिक रेडियस असते, इट इज मेड अप ऑफ कॅटायन अँड अनायन. कशाचे बनलेले असते? कॅटायन अँड अनायन. मग पहा, कॅटायन, जो कॅटायन असतो, जो तुमचा कॅटायन असतो त्याच्यावरती काय असतो? इट हॅज पॉझिटिव्ह चार्ज. कोणता चार्ज असतो त्याच्यावरती? जो पॉझिटिव्ह चार्ज आहे तो कशामुळे आलाय? ड्यू टू लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स. कशामुळे आलाय तो? लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स. पॉझिटिव्ह चार्ज कशामुळे आलाय त्याच्यावरती? लॉस ऑफ इलेक्ट्रॉन झाल्यामुळे. रडू नको, जाऊ दे, गेला इलेक्ट्रॉन, एवढं काय. ठीक आहे, कशामुळे झालंय? लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्समुळे. कशामुळे झालाय पॉझिटिव्ह चार्ज? लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. आणि त्याच्यावरती लॉस ऑफ इलेक्ट्रॉन झाले. ओके, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन झाल्यामुळे काय होणार त्या ठिकाणी? झेड इफेक्टिव्ह काय होईल? इन्क्रीजेस. झेड इफेक्टिव्ह काय होतो तुमचा? झेड इफेक्टिव्ह म्हणजे काय? इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज का वाढतो? ऍज शिल्डिंग इफेक्ट डिक्रीजेस. शिल्डिंग इफेक्ट काय होतोय? डिक्रीज होतोय. ओके, शिल्डिंग इफेक्ट डिक्रीजेस. ऍज अ रिझल्ट size of cation
डिक्रीजेस. कॅटायनची साईज काय होते? डिक्रीज होते. फॉर एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर पहा, समजा तुमच्याकडे असा कॅटायन आहे Na आणि Na प्लस, याच्यामध्ये जास्त साईज कोणाची असणार? याच्यामध्ये जास्त साईज कोणाची असणार? Na ची साईज जास्त असेल. का? प्लस चार्ज झालाय, इलेक्ट्रॉन लाच झालाय. इलेक्ट्रॉन लाच झाल्यामुळं बाहेरचे इलेक्ट्रॉन, न्यूक्लिअरचा पूल वाढलाय, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज वाढलाय, बाहेरचे इलेक्ट्रॉन आतमध्ये ओढले, इलेक्ट्रॉन आतमध्ये ओढले, रेडियस काय झाली? कमी झाली. रेडियस काय झाली? कमी झाली. त्यामुळे कॅटायनची साईज काय झाली? डिक्रीज झाली. हे झालं कॅटायनच्या केसमध्ये. सर एनायनच्या केसमध्ये कसं असेल तर पहा, एनायन, इन केस ऑफ एनायन, एनायन बोला, एनायन हॅज निगेटिव्ह चार्ज. कोणता असतो? निगेटिव्ह चार्ज कशामुळे आलाय? ड्यू टू गेन ऑफ इलेक्ट्रॉन. गेन ऑफ इलेक्ट्रॉन कशामुळे आलाय? गेन ऑफ इलेक्ट्रॉन झाले. याच्यामुळे झेड इफेक्टिव्ह काय झाले? झेड इफेक्टिव्ह डिक्रीजेस. झेड इफेक्टिव्ह डिक्रीजेस. अँड शिल्डिंग इफेक्ट काय होतोय? शिल्डिंग इफेक्ट इन्क्रीजेस. शिल्डिंग इफेक्ट वाढला, देअरफॉर साईज काय होते? इन्क्रीजेस. साईज काय होती? इन्क्रीज होते. फॉर एक्झाम्पल द्यायचं झालं तर पहा, Cl आणि Cl मायनस, याच्यामध्ये साईज मोठी कोणाची असेल तुमच्या? साईज मोठी कोणाची असणार तुमच्या? Cl मायनस ची साईज काय असेल तुमची? मोठी असेल. का बरं? इलेक्ट्रॉन गेन झालाय, साईज त्याची वाढलेली आहे. साईज काय झाली? त्याची वाढलेली आहे. मग पहा, जर असं असेल, ऑर्डर लावा साईजची. तुमच्याकडे समजा असं आहे, Cl मायनस, Cl आणि Al3+. बोला, सगळ्यात जास्त साईज कोणाची? Cl मायनस. त्याच्यापेक्षा कमी Cl ची, आणि त्याच्यापेक्षा कमी Al3+. आणि आपण मगाशीच पाहिलं, अजून एक ऑर्डर पाहिली. ही झाली पहिली ऑर्डर. दुसरी ऑर्डर आपण पाहिली, म्हणजे ह्यालाच कसं लिहू शकतो आपण? पहा, अनायन, न्यूट्रल आणि कॅटायन. काय डाऊट? आणि सेकंड ऑर्डर पहा, आपण कोणती पाहिली होती त्या ठिकाणी? बोला, कोव्हॅलंट. कोणती पाहिली आपण? कोव्हॅलंट रेडियस इज स्मॉलर दॅन मेटॅलिक रेडियस. मेटॅलिक रेडियस इज स्मॉलर दॅन वंडरवॉल्स रेडियस. काय डाऊट? काय डाऊट? अहो काय डाऊट ह्याच्यामध्ये? नक्की का? 100% बोर होते? बोर होते नाही होत, नका होऊ द्या. आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस काय आपल्याकडे ऑलरेडी झाले. काय असतं आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस? व्हॉट इज मेंट बाय आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस? असे स्पेसिस ज्यांच्यामध्ये काय इलेक्ट्रॉनचा नंबर सेम आहे. ठीक आहे, पहा, द species having same number of electron, ज्यांच्यामध्ये काय इलेक्ट्रॉन नंबर सेम आहे, आर नोन ॲज आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस. त्यांनाच कोणतं आपण काय म्हणतो? त्यांना आपण आयसो इलेक्ट्रॉनिक. काय म्हणतो त्यांना आपण? आयसो इलेक्ट्रॉनिक. अशा स्पेसिस ज्यांच्यामध्ये काय आहे तेच विचारतोय. काय आहे? अरे काय आहे? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन सेम आहे. काय नंबर ऑफ इलेक्ट्रॉन? सेम. काय नंबर ऑफ इलेक्ट्रॉन? सेम. त्यांना काय म्हणणार आपण? काय म्हणणार त्यांना? आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस. काय म्हणणार? झोपू नको ना मग. काय म्हणणार त्यांना आपण? काय म्हणणार त्यांना आपण? फॉर एक्झाम्पल सांगा बरं. आर्गॉन K+, Ca2+. Ca. हा बोल काय? बोला. आर्गॉन ॲटॉमिक नंबर 18. प्रोटॉन किती? येराय का रे तू? येराय म्हणतो काहीतरी.
इलेक्ट्रॉन 18. पोटॅशियम ऍटॉमिक नंबर 19. पोटॅशियम 19. किती म्हणजे प्रोटॉन किती आणि इलेक्ट्रॉन किती 19. पण इथं काय के प्लस आहे, काय इथे के प्लस झाला. याचा अर्थ काय झालाय त्या ठिकाणी एक इलेक्ट्रॉन गेलाय, एक इलेक्ट्रॉन 19 मधून एक इलेक्ट्रॉन गेला. किती उरले बोला. कॅल्शियम ऍटॉमिक नंबर म्हणजे प्रोटॉन किती आणि इलेक्ट्रॉन किती 20. पण आता सीए कसा आहे 2+ म्हणजे 2 इलेक्ट्रॉन दिलेत. इलेक्ट्रॉन गेल्यावरती प्लस चार्ज येतो. इलेक्ट्रॉन गेल्यावरती काय येतो प्लस चार्ज. इलेक्ट्रॉन गेल्यावरती काय येतो प्लस चार्ज. आणि इलेक्ट्रॉन आल्यावरती काय येतो निगेटिव्ह चार्ज. पुढं बघ की मग काय नको देऊ पाहिजे का तुला. स्वतःचा वापर. ओके इलेक्ट्रॉन किती झाले मग इथे 2 इलेक्ट्रॉन गेले म्हणजे 18. आता तुम्ही जर व्यवस्थित इथे लक्ष दिलं ठीक आहे तर तुम्हाला दिसेल इथे किती इलेक्ट्रॉन, इथे किती इलेक्ट्रॉन आणि इथे किती इलेक्ट्रॉन. ज्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉनचा नंबर काय आहे मग ह्या तिघांना काय म्हणणार आपण आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस. काय म्हणणार. काय डाऊट अहो काय डाऊट नक्की का 100%. ठीक आहे नाही बसत बॉक्स. ठीक आहे काय म्हणणार त्यांना आपण आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस. हा झाला एक्झाम्पल नंबर 1. अजून एक देऊ का नको घ्या एक्झाम्पल एक पहा. दुसरं एक्झाम्पल सांगा एखादं. निऑन सोडियम आणि Fe- Fe पहा. निऑन ऍटॉमिक नंबर हेतल नेहा बोला किती 10. म्हणजे प्रोटॉन किती इलेक्ट्रॉन किती. पुढे सोडियम ऍटॉमिक नंबर म्हणजे प्रोटॉन किती इलेक्ट्रॉन किती 10 कारण Na+ एक इलेक्ट्रॉन गेला. फ्लोरीन ऍटॉमिक नंबर 9 म्हणजे प्रोटॉन किती 9 बाळा. झोपला का जेवण जास्त झालंय पाला खाल्ला का मग असं पाला खाल्ल्यासारखं का करतोय. बोला इलेक्ट्रॉन. अरे बावळ्या -4 झालाय ना मगाशी इथं ओरडत आलं ना. -4 झालं तर इलेक्ट्रॉन गेन होतो. इलेक्ट्रॉन काय होतो इलेक्ट्रॉन गेन होतो. काय होतो इलेक्ट्रॉन आधी 9 होते. एक -4 झाला म्हणजे किती गेन झाला 1 म्हणजे किती झाले पहा बरं. तिघांमध्ये इलेक्ट्रॉन सारखे आहेत का तिघांमध्ये इलेक्ट्रॉन सारखे म्हणून यांना काय म्हणणार आपण काय म्हणणार या तिघांना आपण काय म्हणणार त्यांना आपण आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस. काय म्हणणार त्यांना आपण. इथे जरी तुम्ही पाहिलं होतंय का बघू थांबा. पोपट झाला फिरत नाही ते अंडू चल. ठीक आहे काय म्हणणार ह्यांना आपण आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस. काय डाऊट इथपर्यंत नक्की का 100%. आता समजा लक्षात ठेवा आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस मध्ये इन आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस मध्ये पुढं बघ ना मागे काय सारखं. ठीक आहे कोणामध्ये इन आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस पहा. लार्जर द पॉझिटिव्ह चार्ज स्मॉलर इज द जेवढा पॉझिटिव्ह चार्ज जास्त असेल तेवढी साईज काय असणार कमी असणार. आणि लार्जर द नेगेटिव्ह चार्ज
पहा लार्जर किंवा मोर म्हणूयात, मोर द नेगेटिव्ह चार्ज, जेवढा नेगेटिव्ह चार्ज जास्त, लार्जर बोला इज द साईज, तेवढी साईज काय असते, जास्त असते. तेवढी साईज काय असते, जेवढा निगेटिव्ह चार्ज जास्त तेवढी साईज जास्त, जेवढा पॉझिटिव्ह चार्ज जास्त तेवढी साईज कमी. कळते? म्हणजे फॉर एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर पहा, आता देऊ का नको, नको देऊ, देतो. पहा जर समजा असं असेल Mg2+ आणि Mg3+, समजा असं आलंय, येत नाही असं पण समजा आलंय, पहा साईज कोणाची जास्त असेल, Mg2+ ची साईज काय असणार, जास्त, कारण चार्ज जेवढा कमी तेवढी साईज, काय डाऊट घ्या मग क्वेश्चन. द ग्रुप हॅव्हिंग आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस इज, या चौघांपैकी कोण असा आहे की ज्यांच्यामध्ये आयसो इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहेत, चेक करा, आन्सर सांगा बरं. किती वेळ लागेल? पहिला फक्त O2 मायनस येत आहे, O2 मायनस F मायनस Na प्लस Mg2 प्लस O मायनस F मायनस Na Mg प्लस O2 मायनस, बाकीचं कळून येते. घ्या बरं पटकन, किती वेळ लागते आपण बघूयात तुम्हाला सोडवायला. सोडवा 1 मिनिटात, सोडवा पटकन. ज्याचा आन्सर येईल त्यांनी खुश व्हायचं, आपला आन्सर आले. बरोबर येणं ही अपेक्षित आहे, नुसतं येऊन फायदा नाही. यायला तर काय कोणी येतं, यश नाही का आला परत. मी काय केलंय तुला, नको बसू का? बोल. हा फर्स्ट वाला आलं, किती आलं? फर्स्ट वाला आलं, काय आलं नक्की? ऑप्शन नंबर ए. पा ऑक्सिजनचा ऍटॉमिक नंबर किती? 8. ह्याच्यामध्ये 2 मायनस म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किती झाले? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किती असणार? 8 ला 8, पण इथे 2 मायनस आहे म्हणजे इलेक्ट्रॉन किती होणार? 10 होणार. ठीक आहे. F मायनस पा, F चा ऍटॉमिक नंबर तसा 9 म्हणजे इलेक्ट्रॉन किती असणार? पण 1 मायनस म्हणून इलेक्ट्रॉन किती? 10. नेक्स्ट कोण आहे आपल्याकडे? Na. तसा Na काय असतो? 11, पण इथे इलेक्ट्रॉन किती असतात? 11, पण आता 1 प्लस आहे म्हणून 10, म्हणून किती? 10. नेक्स्ट काय? Mg2+, तशी किती असतात? 12. इलेक्ट्रॉन किती असतात? 2 प्लस म्हणून 2 उडाले, 12 तून 2 गेले 10. सगळ्यांमध्ये इलेक्ट्रॉन सारखे, दॅट इज इट इज एक्झाम्पल ऑफ आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस. इट इज एन एक्झाम्पल ऑफ इलेक्ट्रॉन. काय डाऊट? घ्या क्वेश्चन नंबर 2. सुरू, या पटकन सॉल्व करायचंय. तोडू नका बेंचेस. ऑप्शन नंबर 4 हा नाही झालं. प्रश्न सुखली वेड्या, उत्तर काढ. बोला ऑप्शन नंबर 4. लय वेळ लागला तरी पण. घाबरलो मी बाई, एवढं नाही झेपत मला. ठीक आहे, बोला काय आलं? द करेक्ट ऑर्डर ऑफ आयोनिक रेडियस. काय करायचं आपल्याला? रेडियसची करेक्ट ऑर्डर काढायची. कोण कोण दिले आपल्याला? O2 मायनस, N3 मायनस, F मायनस, Mg2+, Na+ आणि Al. आता याच्या आधीचं पेज जर तुम्ही पाहिलं
जेवढा प्लस चार्ज जास्त तेवढी साईज कमी. नक्की का? मग सांगा बरं, सगळ्यात जास्त प्लस चार्ज कोणाचा आहे? Al3+. म्हणजे त्याची साईज काय असणार? सगळ्यात कमी साईज. मग सगळ्यात कमी साईज Al ची कुठे कुठे चेक करा. सगळ्यात कमी साईज Al ची पहा, फर्स्ट आणि सेकंड मध्ये कुठे? फर्स्ट आणि म्हणजे ऑप्शन सी आणि डी तर तसेच गेले. कळतंय? म्हणजे काय आता पहा, एमजी किंवा एन. आता पहा, एमजी मध्ये किती चार्ज आहे? प्लस चार्ज 2 प्लस चार्ज, आणि एन ए मध्ये 1 प्लस चार्ज. जेवढा प्लस चार्ज जास्त तेवढी साईज कमी. म्हणजे एमजी ची साईज काय असणार? कमी असणार. कोणापेक्षा? एन ए पेक्षा. अशी ऑर्डर पाहिजे, एमजी एन ए पेक्षा कमी आहे, एमजी एन ए पेक्षा कमी आहे. पहा इथेच ऑप्शन नंबर ए इज युअर आन्सर. ठीक आहे, आलं का लक्षात? कळतंय? हा पण एलिमिनेट झाला. पटकन एलिमिनेट करून आन्सर आपलं काढून टाकायचं. एन ए पुढे कोण आहे? एफ मायनस आणि 2 मायनस आणि N3 मायनस. जेवढा निगेटिव्ह चार्ज असतं तेवढी साईज जास्त. बम बम बोले, दिल के राज खोले. ठीक आहे, लार्जर पॉझिटिव्ह चार्ज तेवढी काय असते? स्मॉलर साईज. काय असते? या सोडवा पटकन सॉल्व करायचे. सोडून माझ्याकडे काय लक्ष नव्हतं. ऑप्शन नंबर डी. अरे वा, 30 सेकंड लागले आपल्याला. पहा, द पेअर इन विच आयन्स, तुमच्यानुसार कोणता ऑप्शन आहे? चेक करूया. द पेअर इन विच आयन्स आर आयसो इलेक्ट्रॉनिक्स विथ Al3+. कोणासोबत आहे? Al3+. आता Al3+ म्हणजे काय? पहा, Al3+. बोला, तसा ऍटॉमिक नंबर किती Al चा? 13. म्हणजे इलेक्ट्रॉन किती? पण Al3+ मध्ये काय होतं? 3 इलेक्ट्रॉन्स गेले. 3 इलेक्ट्रॉन जर गेले तर इलेक्ट्रॉन किती होतात? म्हणजे 10 इलेक्ट्रॉन यांच्यामध्ये कोणामध्ये ते पाहिजे. ओके, Br मायनस. Br चा ऍटॉमिक नंबर किती? खूप पुढे जातोय आपण, 35 च्या आसपास. तिथे आपल्याला जायचं नाहीये. ओके, हे ऑप्शन गेलं. Cl किती? 17. मायनस आला, एक मायनस म्हणजे एक इलेक्ट्रॉन अजून आला. 17 मध्ये एक आला, 18. एस पण नाही. के म्हणजे काय? समजा एस तुम्हाला माहित नाही. पोटॅशियम 19. एक प्लस म्हणजे एक गेला, तर किती झाले? 18. आहेत का? नाही. शुअर करा, डी ऑप्शन तुमचं करेक्ट असणार आहे. डी ऑप्शन तुमचं करेक्ट असणार आहे. काय डाऊट? नेक्स्ट काय आपल्याकडे? फॅक्टर्स अफेक्टिंग माझ्या मते ते ऍटॉमिक रेडियस. फॅक्टर्स अफेक्टिंग ऍटॉमिक रेडियस काय शोधायचं आपल्याला आता? ऍटॉमिक रेडियसला नक्की ऍटॉमिक रेडियस वरती कोण इफेक्ट पाडतो किंवा कोणाचा परिणाम ऍटॉमिक रेडियस वरती होत असतो. मग कोण आहे सगळ्यात पहिल्यांदा? नंबर ऑफ शेल्स. ओके, आता पहा, जसे नंबर ऑफ सेल्स जर वाढले, ओके, नंबर ऑफ शेल्स जर वाढले, पहा आता नंबर ऑफ शेल्स जर वाढले, काय झाले? वाढले तर काय होतं? पहा, ऍटॉमिक रेडियस इन्क्रीजेस. ऍटॉमिक रेडियस काय होतं? ऍटॉमिक रेडियस इन्क्रीजेस. ऍटॉमिक रेडियस काय होते? हे वाढलं की ते पण काय होते? वाढते. हे वाढल्यावरती काय होतं? ते सुद्धा दुसरी क्वांटिटी सुद्धा वाढते. मग ह्याला कसं लिहू शकतो आपण? पहा, काय लिहू शकतो आपण? पहा, नंबर ऑफ शेल्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, बोला, ऍटॉमिक रेडियस. डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ऍटॉमिक. तर कस काय बरे? कसं काय? ठीक आहे, पहा, फॉर एक्झाम्पल पहा, फर्स्ट पिरियड मध्ये नंबर ऑफ शेल्स किती असतात? दुसऱ्या पिरियड मध्ये नंबर ऑफ शेल्स किती असतात? तिसऱ्या पिरियड मध्ये नंबर ऑफ शेल्स किती असतात? 3 असतात. पहा बरं, आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन ह्या न्यूक्लियस पासून एवढ्या डिस्टन्सला, इथे
आणि इथे एवढं. तुम्ही पहा जसं जसं शेल वाढतात ते, पहिला शेल, 2 शेल, 3 शेल, 3 शेल झाले, साईज काय झाली रेडियसची इन्क्रीज झाली. जसं जसं खाली खाली जाता आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन लांब लांब जातो. आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन काय होतो, लांब लांब जातो. आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन जर लांब गेला तर साईज काय होणार आहे, वाढणार आहे. दॅट इज नंबर ऑफ शेल्स वाढले की ऍटॉमिक रेडियस काय होत असते, वाढत असते. ऍटॉमिक रेडियस काय होत असते, इन्क्रीज होत असते. नेक्स्ट काय आपल्याकडे, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. आता पहा इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज म्हणजेच काय म्हणतो त्याला आपण, जर झेड इफेक्टिव्ह वाढला, झेड इफेक्टिव्ह काय झाला म्हणजे शेवटचा इलेक्ट्रॉन वरती न्यूक्लियसचा होल्ड काय जास्त आहे. आता शेवटच्या इलेक्ट्रॉन वरती न्यूक्लियसचा होल्ड काय झाला आता, मग बाहेरचा न्यूक्लियस, बाहेरचा इलेक्ट्रॉन न्यूक्लियस काय कडे अजून जोरात ओढेल. बाहेरचा इलेक्ट्रॉन न्यूक्लियस काय कडे करेल, अजून जोरात ओढेल. जर त्याने जोरात ओढला तर काय होईल, तो आतमध्ये येईल. तो आतमध्ये आला तर साईज काय होईल, कमी होईल. म्हणजे जर इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज वाढला तर रेडियस काय होते, कमी होते. इनव्हर्सली प्रपोर्शनल टू ऍटॉमिक रेडियस. साईज रेडियस सारखंच असतं. ठीक आहे, म्हणजे सेम ट्रेंड असतो. साईज कमी झाली म्हणजे रेडियस काय होणार, ऑटोमॅटिकली कमी होणार. कळतंय, कळतंय का, नक्की का मॅडम, येते का लक्षात. आणि तिसरं काय आपल्याकडे, स्क्रीनिंग इफेक्ट. काय येतोय आपल्याकडे, थर्ड स्क्रीनिंग इफेक्ट. कशाने दाखवतो आपण, ओके, शिल्डिंग कॉन्स्टंट किंवा स्क्रीनिंग इफेक्ट. इट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू atomic radius. Directly proportional to सर कसं काय सांगतो पहा. समजा हा एक ऍटम आहे आणि हा तुमचा दुसरा ऍटम आहे. ठीक आहे, आता पहा ह्या शेवटच्या इलेक्ट्रॉनला शिल्ड करणारे किती इलेक्ट्रॉन्स आहेत आतमधले, हे 2च आहेत. किती आहेत, 2. पहिल्या शेलची कॅपॅसिटी 2चीच असते बाळा. ठीक आहे, समजा इथे असं म्हणूयात, आता असे इलेक्ट्रॉन्स आहेत समजा फॉर एक्झाम्पल. आता पहा बरं, ह्याला शिल्ड करणारे किती आहेत, 3. म्हणजे ह्या न्यूक्लियस ह्याच्यावरचा जो होल्ड आहे ते हे तिघ काय करतात, ते डिक्रीज करतात. काय करतात तिघ, त्यामुळे हा बाहेर जायला रिकामा आहे ना, तो बाहेर जायला रिकामा आहे. आपल्याला मोठा भाऊ बहीण असेल तर डायरेक्टली आपल्यावरती अटॅक होत नाही घरून, आधी त्याच्यावरती होतो मग आपल्यावरती होतो. ही ऍक्ट ऍज अ शिल्ड, ही ऍक्ट ऍज अ शिल्ड. मला विचारा. ठीक आहे ठीक आहे, त्याच्यामुळे मग हा इलेक्ट्रॉन काय होता, अजून बाहेर जातो. तो बाहेर गेला तर साईज काय होणार, वाढणार. ऑब्व्हियसली साईज वाढली म्हणजे रेडियस पण काय होणार, रेडियस काय होणार, वाढणार. दॅट इज शिल्डिंग इफेक्ट वाढला, ऍटॉमिक रेडियस काय होणार, ऍटॉमिक रेडियस काय होणार, वाढेल. ऍटॉमिक रेडियस काय होणार, काय डाऊट. आता आपल्याला स्पेसिफिकली ब्लॉक्स मध्ये पाहायचे. कुठे पाहायचंय स्पेसिफिकली, ब्लॉक मध्ये, ग्रुप मध्ये. पहा पिरियोडिक व्हेरिएशन ऑफ ऍटॉमिक रेडियस फॉर एस अँड पी ब्लॉक. कोणामध्ये पाहिजे आपल्याला, एस आणि पी ब्लॉक मध्ये. कुठं पाहिजे, अलॉंग दी पिरियड. अलॉंग दी पिरियड म्हणजे कसं जातोय आपण, टॉप टू बॉटम जातोय, लेफ्ट टू राईट. कसं जातोय आपण, ओके. पिरियड म्हणजे हॉरिझॉन्टल लाईन्स. ओके, त्याच्यामध्ये काय जातोय आपण, लेफ्ट टू राईट जातोय. मग पहा जसं जसं आपण लेफ्ट टू राईट जातो, पहा ऑन गोईंग लेफ्ट टू राईट, पहा लेफ्ट टू राईट जाताना काय होतं, इलेक्ट्रॉन कुठे ऍड होतो रे तुमचा, सेम शेल मध्ये होतो. इलेक्ट्रॉन कुठे ऍड होतो, सेम शेल मध्ये. पहा फॉर एक्झाम्पल देतो, पहा खाली पहा, सांगा एखादा पिरियड सांगा. चला सेकंड पिरियड घ्या. चला, हायड्रोजन, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन. ठीक आहे, बोला प्रोटॉन किती, 3. याचा किती, 3. ऍटॉमिक नंबर 4, 5, 6. ठीक आहे, आता पहा दोघे पण इथे जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं, जर शेल काढले मी इथे यांचे, पहा शेल जर काढले इथे खाली, पहा हा पहिला शेल मध्ये 2 आणि हा दुसरा शेल. पहिल्यामध्ये 2, लिथियमच्या केसमध्ये किती असणार, इथे 1 असणार. म्हणजे ह्याच्यात जे काही प्रोटॉन्स आहेत पॉझिटिव्ह, ते काय करतात, ते या न्यूक्लियसला ओढतात. 3 इलेक्ट्रॉनला किती प्रोटॉन ओढतात, 3 प्रोटॉन. 3 इलेक्ट्रॉनला किती प्रोटॉन ओढतात. आता फॉर एक्झाम्पल इन केस ऑफ बेरिलियम, कोणाच्या केसमध्ये, आता प्रोटॉन झाले 4, प्रोटॉन किती झाले आणि इलेक्ट्रॉन पण किती झाले. आता 4 इलेक्ट्रॉन ला हे 4 प्रोटॉन ओढतात. पण
आधी 3 प्रोटॉन इथपर्यंत पॉवर लावत होते, आता 4 प्रोटॉन तिथपर्यंत लावतात. ताकद काय होईल त्यांची? वाढेल. काय होईल त्यांची? वाढेल. म्हणजे अजून इफेक्टिव्हली ते ओढतील का? सेम डिस्टन्सला अप्लाय करायचं. सेम पा बोरॉन काय? बोरॉन. अजून एक इलेक्ट्रॉन ऍड झाला. जरी इलेक्ट्रॉन ऍड झाला, प्रोटॉन पण ऍड झालाय. सेम डिस्टन्सला फोर्स अप्लाय करायचा, त्याच्यामुळे तो फोर्स काय होईल? वाढेल. पण जर डिस्टन्स बदललं तर फोर्स काय होणार आहे? कमी होणार. का? लांब गेली ना कोण? शेल. ठीक आहे. त्याच बाउंड्री मध्ये असेल तर भले घर बदलू, पॉवर मात्र आपण तेवढीच. ठीक आहे. पेट्रोल तेवढंच जाईल स्कूटीचं. ठीक आहे. नेक्स्ट समजा काय आपल्याकडे बोरॉन आहे. बोरॉन मध्ये प्रोटॉन किती? बोरॉन मध्ये प्रोटॉन किती? 5 आणि इलेक्ट्रॉन किती? 5. सेम डिस्टन्सला लावतोय 5 प्रोटॉन, म्हणजे काय होईल त्यांचं? अजून इफेक्टिव्हली ते काय करतील? इलेक्ट्रॉनला स्वतःकडे ओढतील. कळतंय का? नक्की का? ठीक आहे. सेम कार्बन, सेम डिस्टन्सला फोर्स लागतो, त्यामुळे काय होईल? त्यांचा फोर्स वाढेल. म्हणजे जसं जसं आपण कुठे जातोय? लेफ्ट टू राईट जातोय. कुठे जातोय आपण? लेफ्ट टू राईट जातोय. काय होतोय? झेड इफेक्ट काय होतोय? इन्क्रीजेस. ओके. स्क्रीनिंग इफेक्ट डिक्रीजेस. आणि स्क्रीनिंग इफेक्ट जर डिक्रीज झाला, जर स्क्रीनिंग इफेक्ट डिक्रीज झाला, ऍटॉमिक रेडियस पण काय होईल? डिक्रीज. कारण ते कसे? डायरेक्टली प्रपोर्शनल. कसे आहेत ते? ओके. देअरफॉर रेडियस काय होते तुमची? डिक्रीज होते. रेडियस काय होते तुमची? डिक्रीजेस. म्हणजे लेफ्ट टू राईट अलॉंग द पिरियड काय म्हणू शकतो मी? रेडियस काय होते? डिक्रीज होते. रेडियस काय होते? डिक्रीज होते. रेडियस काय होते तुमची? डिक्रीज. काय डाऊट? का होते? खाली तुमच्याकडे रिझन आहे. काय डाऊट इथपर्यंत? नक्की का? ठीक आहे. लावा बरं मग ऑर्डर. जमेल का? देऊ का एक्झाम्पल? करा बरं सॉल्व. ऑर्डर लावायची तुम्हाला, डिक्रीजिंग ऑर्डर किंवा इन्क्रीजिंग ऑर्डर लावा. चला, इन्क्रीजिंग ऑर्डर लावायची. कोणती लावायची? डिक्रीजिंग लावा तरी चालते. चला, डिक्रीजिंग ऑर्डर. लावा यांची डिक्रीजिंग ऑर्डर. हा, मागची स्लाइड दाखवू. हे मागची स्लाइड दाखवली. येडा वाटलो काय? मला माहिती तू इथं पाहतोय साईन का नाही. तुझ्यासारखं आहे मी. कसं सांगू का आता? कोणालाच नाही वाटलं, तुलाच वाटलं. नाही. हा, असंच राहील. म्हणजे ही ऑर्डर येईल तुमच्यामध्ये. चेक करा, मी सांगतो. नक्की लेफ्ट टू राईट साईज काय होते? डिक्रीज. ही ऑर्डर आली का तुमची? 100% आली आहे. अहो आली का सगळ्यांची? कोणी आहे का दुसरं आले? अहो आले कोणाचं दुसरं? दिशा मॅडम. 8. फर्स्ट सेल नाम की कोई चीज होती है ना? काय तुला कळलं? काय कळलं सांग. हसला तू. काय कळलं तुला? काय? पुढं बघ. पुढं बघ ना आता. जग तर कळत नाही. तू बी तसंच. काय कळलं तुला सांग बरं. बोला. हीच आहे. ही चुकीची आहे. म्हणजे असं तुमच्या मते? ओके, म्हणजे अशी ना? बरोबर का?
ही पण चुकीची आहे. मग सर करेक्ट कोणती आहे तो सांगतो. निऑन, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन. ह्या निऑनला इथे आणलं, पुढे लिथियमच्या पुढे आणलं. का बरं? लिथियमला पुढे का आणलं? ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे. का बरं? काय वाटतं तुम्हाला? मी ह्या निऑनला लिथियमच्या पुढे, अरे लिथियम बोला का आणला असेल बरं निऑनला लिथियमच्या पुढे? क्यों लाया आखिर उसको आगे मैंने, बताओ. अरे बताओ बताओ, बोलो बोलो, क्यों लाया? हा, याची सगळ्यात जास्त रेडियस आहे, निऑनची सगळ्यात जास्त रेडियस आहे या पिरियड मध्ये. का बरं? सगळ्यात जास्त आहे. काय सगळ्यात जास्त पुढे ठेवला ना त्याला? कारण की निऑन नोबल गॅस आहे. निऑन काय आहे? नोबल गॅस. आणि नोबल गॅस मध्ये कोणती रेडियस सापडते आपल्याला? व्हॅन डर वॉल रेडियस. आणि सगळ्यात जास्त रेडियसच्या कंपॅरिझन मध्ये ज्यावेळेस आपण रेडियसचं काय करतो? कंपॅरिझन करतो. कुठे केलं? इथे. पहा बरं, सगळ्यात जास्त रेडियस कोणाची असते? व्हॅन डर वॉल रेडियस. त्याचं सगळ्यात जास्त डिस्टन्स असतं, त्यामुळे त्याची साईज पण काय असणार? जास्त. साईज पण काय असणार? कळतंय का? निऑनला पुढे काय घेतलं? दॅट इज युअर एक्सेप्शन. हे काय तुमचं एक्सेप्शन. ऍज इट इज नोबल गॅस, ऍज इट इज निऑन काय तुमचा, म्हणून त्याच्यामध्ये काय आहे? इट हॅज व्हॅन डर वॉल रेडियस. कोणती रेडियस असते त्याच्यामध्ये? व्हॅन डर वॉल रेडियस त्याच्यामध्ये आपल्याला सापडते. त्याच्यामुळे त्याची साईज काय आहे? त्याच्या पिरियड मध्ये काय सगळ्यात, त्याच्या पिरियड मध्ये काय सगळ्यात जास्त आहे? काय त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त आहे? काय डाऊट? अहो काय डाऊट? नेक्स्ट काय आपल्याकडे? व्हेरिएशन इन ग्रुप्स. ग्रुप मध्ये व्हेरिएशन पाहिजे, सांगा एखादा ग्रुप. चला पहा, अलोंग दी ग्रुप. अलोंग दी ग्रुप काय होतं? आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो, मग तुम्ही मला सांगा काय होत असतं. चालेल ना? अहो चालेल का? पहिला ग्रुप बोला, हेलिनाकी. ना 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 ना, पाहिलं ना? हेलिनाकी. बाद झालं, एवढंच कळून जाईल आपल्याला. ठीक आहे, हेलिनाकी. हेलिनाकी मावशी. वा, हेलिना. बरोबर बरोबर बरोबर. बरोबर, सांगा बरं. डाऊन द ग्रुप काय होते? वाढते. का? इलेक्ट्रॉन लांब जाते, आउटर मोस्ट शेल लांब जाते, आउटर मोस्ट शेल लांब जाते, याचा अर्थ ऍटॉमिक रेडियस काय होणार? वाढणार. का? नवीन शेल ऍड होते. काय ऍड होते त्या ठिकाणी? न्यू शेल ऍड होते. इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज कमी होतोय, कारण शिल्डिंग इफेक्ट वाढते. का? आतमधले इलेक्ट्रॉन्स वाढले म्हणून. त्याच्यामुळे ऍटॉमिक रेडियस काय होते? वाढते. ओके, आपण पाहिलं ना? पुढे पाहिलं, इथे पाहिलं पा कुठं तरी? नाही, याच्या पुढे इथेच पा की झेड इफेक्ट कमी झाला, रेडियस काय होईल? वाढेल. हा वाढला तर ही कमी होते, ही वाढली तर हा कमी होतो. बरोबर. एकाने चिडल्यावर दुसऱ्याने चिडायचं नसतं, नाहीतर मग काय होतं? भांडणं होतं. कळतंय का? किती मोठा सल्ला देतो तुला वेड्या. ठीक आहे, बोला अलोंग दी ग्रुप. काय काय बोला, अलोंग दी ग्रुप काय होतंय? ऍटॉमिक रेडियस पा, ऍटॉमिक रेडियस इन्क्रीजेस. ऍटॉमिक रेडियस का बरं? रिझन पा, बिकॉज
बोला काय होतंय? इलेक्ट्रॉन is added in new shell in next shell म्हणा. नेक्स्ट शेल. बोला पुढे. Z effective decreases as shielding effect increases, therefore size increases. म्हणून साईज काय होते तुमची? साईज काय होते तुमची? इन्क्रीज होते. कळलंय? अहो कळलंय का? नक्की का? 100% 100% कळलंय का? नक्की का? करा बरं सॉल्व मग आता. घ्या ऑर्डर लावायची. बाल गंगाधर इन थायलंड. घ्या बरं ऑर्डर लावा. लावा पटकन. बोला सगळ्यात जास्त साईज कोणाची? नंतर नंतर ही ऑर्डर आहे का तुमची? ही ऑर्डर आहे का? ही ऑर्डर चुकीची. ही ऑर्डर काय तुमची? काय ही ऑर्डर तुमची चुकीची आहे? काय ही का? पहा सांगतोय. कोण कोण आहे आपल्याकडे? बाल गंगाधर इन आता ॲल्युमिनियमची साईज बोरॉन पेक्षा जास्त आहे 100%. पण जे बोरॉन आणि गॅलियम आहे ना इथे मात्र गडबड आहे. काय इथे गडबड आहे? काय या दोघांमध्ये गडबड आहे? गडबड काय झाली पहा. जर ॲल्युमिनियम आपण पाहिलं तर ॲल्युमिनियमच्या केसमध्ये ॲटॉमिक नंबर किती येतो? 13. ॲटॉमिक नंबर किती आहे? कॉन्फिगरेशन काय येईल? 2s2 2p6 3s3 3s2 3p1 3s2 3p. हे झालं ॲल्युमिनियमचं. गॅलियमचं पहा. बोला गॅलियमचा ॲटॉमिक नंबर. हा नक्की 100% 31. ठीक आहे. पहा कॉन्फिगरेशन काय येईल? आर्गॉन. बोला पुढे. 18 झाली इथपर्यंत. 19 20 3d10 30 झाले आणि 4p1. काय डाऊट? याच्यामध्ये काय डाऊट? आता तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं मी सांगतो तुम्हाला, तुम्ही मला आन्सर सांगा असं का? गॅलियमची साईज ॲल्युमिनियम पेक्षा जास्त असायला पाहिजे ऑर्डर नुसार. का बरं? ट्रेंड सांगितलं आपण. काय होतं? खाली जाताना डिक्रीज होते. खाली जाताना काय होतं? रेडियस इन्क्रीज होते. सॉरी काय होते? इन्क्रीज होते. मग इथे पहा गॅलियम तर खाली आहे ॲल्युमिनियमचा. पहा गॅलियम कुठे? ॲल्युमिनियमच्या खाली आहे. बरोबर. पण मी म्हणतो गॅलियमची रेडियस ही लहान आहे. गॅलियमची रेडियस काय? लहान. म्हणजे साईज बारीक आहे ऍज कम्पेअर टू ॲल्युमिनियम. का बरं? काय वाटतं तुम्हाला? काय कारण असू शकतं? इंडिया वॉन्ट्स टू नो. सांगा. आर्गॉन हा दरवेळेस काय नोबल गॅस? ठीक आहे ना, इथं पण निऑन येऊ शकतो ना. मग निऑन पण नोबल गॅस आहे. चल तुझ्या लॉजिक नुसार कसं लिहितो? घे निऑन. काय होतं बरं? 3s1 घ्या. सॉरी 3s2 3p1. घे. निऑन बी नोबल गॅस आहे. हा मेटॅलिक रेड. हा सुद्धा मेटल आहे. हा सुद्धा मेटल आहे. काय वाटतं तुम्हाला? काय रिझन असू शकतं? कालचा अभ्यास करून आला असाल तर येईल तुम्हाला. पहा बरं काल काय शिकवलं होतं?
कालच्या लेक्चर मध्ये झालंय आपलं हे. गॅलियमची साईज ही छोटी आहे अल्युमिनियम पेक्षा. बताओ बताओ. ज्याला येईल त्याला एक चॉकलेट. काय म्हणला? पुअर शिल्डिंग इफेक्ट कोणाचा? तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं इथे काय एस आणि पी ऑर्बिटल आहे. कोणते ऑर्बिटल आहे? पण खाली गॅलियमच्या केसमध्ये जर तुम्ही पाहिलं तर गॅलियमच्या केसमध्ये कोण येतोय? 3D येतोय. आणि 3Dचं शिल्डिंग कसं आहे? पुअर शिल्डिंग इफेक्ट आहे. काल ऑर्डर पाहिली ना, एसचं शिल्डिंग जास्त असतं पी पेक्षा, डी पेक्षा आणि एफ पेक्षा. का बरं? यांच्यामध्ये न्यू इलेक्ट्रॉन कसे असतात? वाईडली स्प्रेड असतात. त्याच्यामुळे यांचं शिल्डिंग इफेक्ट काय आहे? कमी. आणि शिल्डिंग इफेक्ट कमी असल्यामुळे गॅलियमची साईज काय होते? डिक्रीज होते. गॅलियमची साईज काय होते? डिक्रीज होते. संपलं. ओके. ऍज रिझन पहा हिअर साइज ऑफ गॅलियम किंवा रेडियस ऑफ गॅलियम पहा, रेडियस ऑफ GA is smaller than aluminum as gallium has 3D electrons. काय असतात? that has, बोला काय असतात? that has poor shielding. काय त्यांच्यामध्ये? शिल्डिंग त्यांची चांगली नाहीये, खूप पुअर आहे. त्याच्यामुळे झेड इफेक्टिव्ह वाढतोय. झेड इफेक्टिव्ह वाढला म्हणजे रेडियस काय होणार तुमची? कमी होणार. काय डाऊट ह्याच्यामध्ये? काय डाऊट ह्याच्यामध्ये? हे झालं तुमचं पहिलं एक्सेप्शन. काय झालं? हे तुमचं पहिलं एक्सेप्शन. दुसरं एक्सेप्शन, हे दोघे पण काय तुमचे एक्सेप्शनच आहेत. काय दोघे पण एक्सेप्शन. कोण आहे ओला? यांच्यामध्ये जर पाहिलं, ओके, आयडियली काय पाहिजे होतं? आयडियली रेडियस ट्रेंड काय पाहिजे होता? आयडियली याचं काय पाहिजे? आपली साईज थॅलियमची मोठी पाहिजे. परंतु बट हिअर रेडियस ट्रेंड काय पाहिजे? ओके, जवळजवळ ऑलमोस्ट ग्रेटर इक्वल कोणाचे आहे? थॅलियमच्या. दोघांची रेडियस काय? ते ऑलमोस्ट इक्वल येते. दोघांची रेडियस काय? ते ऑलमोस्ट काय? ते ऑलमोस्ट इक्वल येते. ओके, इक्वल ऑर ग्रेटर म्हणजेच काय? जवळपास सारखेच. का? ओके, बिकॉज ऑफ presence of lanthanoids, presence of लॅन्थेनॉइड किंवा लॅन्थेनॉइड कॉन्ट्रॅक्शन. कोणामुळे होतं हे? लॅन्थेनॉइड कॉन्ट्रॅक्शन मुळे होतं. कोणामुळे होतं हे? लॅन्थेनॉइड कॉन्ट्रॅक्शन. काय होतं लॅन्थेनॉइड कॉन्ट्रॅक्शन म्हणजे? काय पहा, ऐक पुढे. नाहीये? ठीक आहे. लॅन्थेनॉइड कॉन्ट्रॅक्शन काय असतं पहा. जे डी ऑर्बिटल मधले इलेक्ट्रॉन तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं तर हा इंडियम आणि थॅलियम जिथे येतोय ना त्या ठिकाणी तुमचे लॅन्थेनॉइड्स येतात. काय येतात तुमचे? लॅन्थेनॉइड. पहा कुठे आहे तुमचा? पहा इथे आहे का? नाही. ओके, इथून इथे, बरोबर. इथून इथे जाताना पहा मध्ये कोण येते तुमचे? कोण येतात तुमचे? लॅन्थेनॉइड. आणि या लॅन्थेनॉइड मध्ये सगळे काय असतात? डी ऑर्बिटल. काय असतात? सगळे. आणि डी ऑर्बिटलचं शिल्डिंग कसं असतं? पुअर. ड्यू टू पुअर शिल्डिंग इफेक्ट त्यांची साईज काय होते? ड्रास्टिकली एकदम चेंज होते. पुअर शिल्डिंग मुळे काय होतं? ड्रास्टिकली साईज एकदम चेंज होते, छोटी होते. काय होते? साईज एकदम छोटी होते. आणि जे चेंज होतोय बिकॉज ऑफ लॅन्थेनॉइड, म्हणून त्याला म्हणतो आपण लॅन्थेनॉइड कॉन्ट्रॅक्शन. काय म्हणतो त्याला आपण? काय म्हणतो त्याला आपण? लॅन्थेनॉइड कॉन्ट्रॅक्शन. एनी डाऊट? अहो एनी डाऊट? इथपर्यंत कळलंय का? अहो इथपर्यंत कळलंय? अरे थांब 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 थांब, चुकून फिजिक्स त्याच्यात लोड झाले. काय डाऊट? लॅन्थेनॉइड कॉन्ट्रॅक्शन पर्यंत कळलेलं आहे का? नक्की समजलंय? 100% चालते. लॅन्थेनॉइड कॉन्ट्रॅक्टचे डेफिनेशन आपण उद्या लिहून घेऊयात. चालेल का? का लिहून देऊ आत्ताच? अरे देतो ना उद्या लिहून. नको आत्ताच देऊ? अरे देतो उद्या. अरे ठीक आहे, घ्या उद्या घ्या. चला ठीक आहे, आलं लक्षात. इथपर्यंत काय डाऊट? काय काय शिकलो? एकदा क्विक रिव्हिजन करूयात.
सगळ्यात पहिल्यांदा काय पाहिलं आपण? आजचं कितवं लेक्चर आहे आपलं? 4थं लेक्चर आहे. ठीक आहे, कालचं 3रं होतं, काल चुकून इथं 4 झालाय, तो 3 आहे. ठीक आहे, बोला पुढे. पिरियडिओसिटी पाहिली, कोणामध्ये पाहिली आपण आज? अजून एस आणि पी झालाय, डी आणि एफ ब्लॉक आपला राहिलेला आहे. हार्डली 10 मिनिटं 5 मिनिटं लागतील त्याला. ठीक आहे, ऍटॉमिक रेडियस म्हणजे काय आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. ऍटॉमिक रेडियस नंतर त्या ठिकाणी आपण पाहिलं टाइप्स ऑफ रेडियस, बरोबर का? आयसोलेटेड ऍटम आपल्याला भेटत नाही म्हणून आपण कोणामध्ये काढतो रेडियस? बॉन्डिंग स्टेट मध्ये काढतो. ठीक आहे, त्यानंतर आपण पाहिली कोव्हॅलेंट रेडियस म्हणजे काय असतं. ठीक आहे, व्हॉट इज म्हणजे कोव्हॅलेंट रेडियस, कोव्हॅलेंट रेडियस कशी काढायची हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. नेक्स्ट आपण काय पाहिलं त्या ठिकाणी? केस 2 पाहिली, हेट्रो न्यूक्लिअर मॉलिक्यूल मध्ये कशी काढायची. त्यानंतर आपण पाहिलं मेटॅलिक रेडियस कशी काढायची. मोठी कोणती असते? मेटॅलिक रेडियस, कारण की कॉमन एरिया नसतो त्या ठिकाणी. वॅन्डरवॉल रेडियस सगळ्यात मोठी असते. ठीक आहे, नोबेल गॅसेसची सगळ्यात जास्त असते. ऍटॉमिक रेडियस सुद्धा पाहिली आपण, काय असतं? आयोनिक रेडियस आपण पाहिलेलं आहे. ट्रेंड पाहिला, कॅटांची साईज कमी असते, आनायनची साईज काय असते तुमची? जास्त असते. आनायनची साईज काय असते? जास्त असते. का जास्त असते? कारण ड्यू टू गेन ऑफ इलेक्ट्रॉन. ओके, साईजचा ट्रेंड इथे दिलेला आहे आणि खालचा रेडियसचा ट्रेंड आपल्याला दिलेला आहे. कोणाचं दिलं आपल्याला? रेडियसचा ट्रेंड आपल्याला खाली दिलेला आहे. नेक्स्ट पुढे जर गेलो आपण त्या ठिकाणी आपण पाहिलं आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस, ज्यांच्यामध्ये काय असतात? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन सेम असतात. सेम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन त्यांना म्हणतो आपण आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस. नेक्स्ट पुढे पहा, आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस मध्ये लार्जर साईज कोणाची असते? जेवढा पॉझिटिव्ह चार्ज जास्त तेवढी साईज कमी, आणि जेवढा निगेटिव्ह चार्ज असते तेवढी साईज जास्त. ऑलरेडी हे आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर त्याच्यावरती आपण काही क्वेश्चन्स पाहिले का? ठीक आहे, त्यानंतर फॅक्टर्स अफेक्टिंग पाहिले वेगवेगळे. ओके, पिरियडिक व्हेरिएशन पाहिलं आपण, एस आणि पी ब्लॉक साठी पाहतोय. व्हेरिएशन इन पिरियड पाहिलं. एक्सेप्शन पाहिला, कोण? नोबेल गॅस आपला निऑन. त्यानंतर अलॉंग दी ग्रुप पाहिलं. ठीक आहे, हा ट्रेंड पाहिला. एक्सेप्शन पाहिला आपण अल्युमिनियम आणि गॅलियम. इथे एक्सेप्शन कोण आहेत आपले? अल्युमिनियम आणि गॅलियम. ओके, काय असतं? अल्युमिनियमची साईज इज ग्रेटर दॅन गॅलियम. कशामुळे तुम्हाला सांगितले? पुअर शिल्डिंग ऑफ डी ऑर्बिटल. ठीक आहे, इथपर्यंत आपण आज पाहिलेलं आहे. इथपर्यंत कोणाला काही डाऊट? ठीक आहे, चालते. उरलेला आपण उद्याच्या लेक्चर मध्ये पाहू. ठीक आहे, चालेल. एवढे माऊस